पाठ 1. त्रिशुंड गणपती. सोमवार पेठ, पुणे. वाचनपाठ. 18व्या शतकाच्या सुमारास पेशव्यांच्या राजवटीची साक्ष देणारी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर. मध्ययुगीन पुण्याची शिल्पकला आणि मूर्तिकला दाखवणारं हे त्रिशुंड गणपती मंदिर आकाराला आले. पुण्यातले मठ आणि मंदिर या स्वरूपातले ऐतिहासिक एकमेवाद्वितीय असे त्रिशुंड गणपती मंदिर आहे. हे मंदिर गोसाव्यांनी बांधल्याचा इतिहास आहे. त्रिशुंड गणेशाची विलोभनीय मूर्तीची बैठक चौकोनी असून मोरावर बसलेली ही मूर्ती 3 सोंडेची आहे हे तिचे वेगळेपण. त्रिशुंड गणेशाच्या 3 सोंडेपैकी उजवी सोंड ही मोदकपात्रास स्पर्श करणारी, मधली सोंड ही पोटावर रुळणारी, तर डावी सोंड ही मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करणारी आहे. मूर्तीमागे शेषशायी भगवानांची 3.5 फूट उंचीची मूर्तीही आहे. गणेशाच्या विलोभनीय मूर्तीबरोबरच ह्या मंदिराची रचना, मंदिराच्या आतील गर्भाशय व बाहेरील मंदिरावरील शिल्पकृती सर्वच गोष्टी आकर्षित करणाया आहेत. मंदिराचे गर्भगृह, दर्शनमंडप, सभामंडप असे 3 भाग आहेत. मंदिर जमिनीपासून 3.5 फूट उंच चौथ्यावर आहे. सभामंडप व मूळ गर्भगृह खोलवर आहे. मंदिराच्या आतील शिल्पकाम अद्वितीय आहे. समाधी स्थान तसेच साधकांना साधना करण्याची विशेष सोय आहे. देवळातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते. तळघर हे कायमस्वरूपी बंद केलेले असून ते केवळ गुरुपौर्णिमेच्याच दिवशी भाविकांसाठी उघडण्यात येते. मंदिरावरील शिल्प रेखीव आहे. कोरीव लेणे वाटावे असा मंदिराचा दर्शनी भाग आहे. तसेच आतील प्रत्येक दार हे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या दर्शनी भागात बंदूकधारी इंग्रज आणि साखळदंडातले गेंड्याचे शिल्प पाहून अनेकजण चकित होतात. मंदिर बांधणीच्या काळात इंग्रजांनी आसाम बंगाल हा भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. त्याचे प्रतीक या शिल्पात उमटले असावे असे म्हटले जाते. गजलक्ष्मी, तळघर, जलस्रोतांकडे जायचे मार्ग, शिलालेखातले उल्लेख, लिंगोद्भव शिल्प, आपापल्या वाहनांसह असणारे शंकर पार्वती या सगळ्याच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. इथे असलेल्या शिलालेखानुसार इथे भगवान शंकरांचे रामेश्वर नामक मंदिर असल्याचा व दुसऱ्या एका शिलालेखात श्री दत्ताचे मंदिर असल्याचा उल्लेख आहे आणि प्रत्यक्षात ते त्रिशूल गणेशाचे स्थान आहे. मंदिराला शिखर नाही. वरच्या बाजूस कासव आहे. कदाचित वर शिवलिंग स्थापण्याची मूळ कल्पना अर्धवट राहिली असावी असा अंदाज अभ्यासकांचा आहे. मंदिरावर शिखराऐवजी एकावर एक अशी शिवलिंगे आहेत.